चव्हाण संस्थेचा कार्याध्यक्ष सुफिया सुळे, समीर दलवाई या ठिकाणी उपस्थित असले चव्हाण संस्थेचे संबंधी आणि युसूफ मेहराजी संस्थेचे संबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी आणि विचारलो. आज चव्हाण साहेबांची 41वी पुण्यतिथी. चव्हाण साहेब गेल्याच्या नंतर आम्ही काही लोकांनी बसून या संस्थेची स्थापना करायचा निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये वसंतदादा पाटील, एस एम जोशी असे अनेक मान्यवर होते. आज ही संस्था नावारूपाला आली आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये याच्या शाखा आहेत आणि याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. विविध क्षेत्रामध्ये काम आहे. शैक्षणिक असेल, सरकारच असेल, कृषी असेल, आदिवासी असेल, महिला असेल, उपेक्षित समाज हा असेल, या सगळ्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या मार्फत केले जातात. चव्हाण साहेब गेल्याच्या नंतर त्यांचं जे योगदान होतं त्याचं स्मरण नव्या पिढीला राहावं याची काळजी ही संस्था घेते. चव्हाण साहेब एका सामान्य कुटुंबात असं व्यक्तिमत्व होतं. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी केली. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा आज लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तनाच्या संदर्भात यावा याची खबरदारी त्यांनी घेतली. स्वातंत्र्याच्या आधी मुंबई राज्याच्या विधिमंडळामध्ये काम करायची संधी त्यांना मिळाली आणि जे स्वतंत्र झाल्यानंतर जे सरकार स्थापन झालं त्या सरकारमध्ये सुद्धा महत्त्वाची जबाबदारी मंत्री म्हणून त्यांनी घेतलेली होती. त्यांनी अनेक निर्णय घेतले. मंत्री म्हणून जी फारशी माहिती आजच्या पिढीला नाही आहे. एकच उदाहरण सांगतो की आज महाराष्ट्राच्या गावागावामध्ये लाल परी म्हणून ज्या एस टीची ओळख होती त्या एस टी कॉर्पोरेशन स्थापन करण्याचा हा निर्णय यशवंतराव चव्हाण ट्रान्सपोर्ट खात्याचे मंत्री होते त्यावेळी त्यांनी केलं. नंतरच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. लोकांना मराठी राज्याची आवश्यकता होती. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी जीवाधिकाचं निर्मितीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि सामान्य माणूस महाराष्ट्राची उभारणी आणि निर्मिती कशी होईल यासाठी संघर्षशील होता. अशी चळवळ झाली. 108 दिवसात त्यांनी हौसाचं पत्कर. शेवटी जनतेचा रेटा लक्षामध्ये घेऊन
श्रीमती इंदिरा गांधींनी हा संयुक्त महाराष्ट्राचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे ही भूमिका घेतली आणि या निर्णयाच्यासाठी हजारो लोकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, प्राण दिले. आयुष्याचा उरलेला काळ हा तुरुंगात घालवला आणि त्यामधून या राज्याची निर्मिती झाली. आणि आपण भाग्यवान आहोत की या राज्याच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेबांना आपल्याला बघता आलं. चव्हाण साहेब एक आगळे असे मुख्यमंत्री होते. ते उत्तम प्रशासक होते. राज्य कसं उभं करायचं, राज्य कोणत्या दिशेला न्यायचं या संबंधीचा विचार हा त्यांनी केलेला होता. त्यांच्या मर्यादित काळामध्ये मुख्यमंत्री असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. महाराष्ट्र उद्योगाच्या क्षेत्रामध्ये कसा पुढे जाईल यासाठी त्यांनी MIDCची निर्मिती केली. महाराष्ट्र फायनान्शियल कॉर्पोरेशन याची निर्मिती केली. सिडकोची निर्मिती केली. पंचायत राज्य शेवटच्या माणसाला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता यासाठी पंचायत राज्याला प्रोत्साहन दिले, शक्ती दिली. आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ही नजरेसमोर आली पाहिजे त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं काम तर्कशील अक्षरशास्त्री जोशींना बरोबर घेऊन वाईला विश्वकोशाची निर्मिती करण्याचं केंद्र त्यांनी केलं. अशा अनेक गोष्टी आहेत की त्याने महाराष्ट्रात ज्यावेळेला चीनचं संकट आलं अशा वेळेला देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं गेलं. त्यावेळेला महाराष्ट्र सोडून ते देशाचे संरक्षण मंत्री झाले. त्यावेळेला सैन्य दलाचा आत्मविश्वास याचा परिणाम झालेला होता. मी 2-2.5 वर्ष देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि त्या काळामध्ये चीनच्या युद्धाच्या नंतर परिस्थिती सावरण्यासाठी चव्हाण साहेबांनी संरक्षण मंत्री म्हणून काय काय निर्णय घेतले याचं सविस्तर वाचन मी स्वतः केलेलं होतं. आणि त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती की ज्या वेळेला सीमेवर एक प्रकारची अस्वस्थता होती त्या जवानांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी चव्हाण साहेबांनी अनेक निर्णय घेतले आणि पुन्हा एकदा हा देश सावरला. ते अर्थमंत्री होते, गृहमंत्री होते, परराष्ट्रमंत्री होते, उपपंतप्रधान होते. या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केली. एका अत्यंत सामान्य कुटुंब त्यांचा जन्म झाला, कसलीही पार्श्वभूमी नसताना एक देशाला बंधन बनवणारा नेता ते होऊ शकतात हा इतिहास त्यांनी घडवला. त्यांच्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर एक गोष्ट कधीतरी मला गमतीची वाटते. यशवंतरावजी
मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्या गावी गेले कराडला. ते गाव, त्यांचं कुटुंब हे कशा प्रकारचं होतं त्याचं उदाहरण त्या दिवशी कळलं. चव्हाणसाहेब गेले कराडला आणि नंतर त्यांचा सन्मान झाल्याच्या नंतर ते घरी गेले. त्यांच्या मातोश्री विठाबाई त्यांचं दर्शन घेतलं. विठाबाईंनी विचारलं शेजाऱ्यांना, माझा यशवंत काय झाला, इतके लोक काय जमले त्याला, तो माऊलीला झाला का तलाशी झाला, म्हणजे त्या माऊलीला तलाशी आणि माऊलीदार याच्यापेक्षा दुसरं काही माहीत नव्हतं. अशी पार्श्वभूमी ज्यांची होती त्या कुटुंबाचं हे नेतृत्व होतं. आणि त्यामुळं साहजिकच आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांचं स्वागत करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. ही संघटना, ही संस्था उभी केल्याच्या नंतर गेले अनेक वर्ष या संस्थेच्या वतीनं अनेक उपक्रम महाराष्ट्रात घेतलेले होते आणि त्याच्यामध्येच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान आहे अशांचं स्मरण करून त्याचा सन्मान करणं हा एक कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून आज संस्थेच्या वतीनं घेतलेला आहे. मला अतिशय आनंद आहे की यावेळेला डॉक्टर काकोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं निवड केलेली संस्था ही एक अतिशय उत्तम सेवाभावी वृत्तीची ही संस्था आहे आणि त्याची निवड त्यांनी केली. माझा आणि जीजी फारकांचा घनिष्ठ संबंध होता. ते हल्लीच गेले, पण अगदी गेल्या वर्षीपर्यंत दर महिन्याला काही ना काही प्रश्नाच्या निमित्तानं 2-3 वेळा ते माझ्याकडे येत असत, काही प्रश्न मांडत असत. इतकं वय झाल्याच्या नंतरसुद्धा कष्ट करायला ते कधी मागं पुढं राहिलेले, अखंड प्रयत्न करत आहे. आणि युसूफ मेहरांनी या संस्थेच्या संबंधी त्याला प्रचंड आस्था होती. युसूफ मेहरांनी स्वतःच थोर नेते होते, मुंबईचे महापौर होते. दुर्दैवानं त्यांना आयुष्य झालं मिळालं नाही, पण जे काही मिळालं ते समाजाच्या उभारणीसाठी त्यांनी ते आयुष्य घालवलं. आणि ते गेल्याच्या नंतर जी फाळक असोत, मधु दंडोत असोत, अनेक चळवळीचे नेते असोत, या सगळ्यांचा सहभाग युसूफ मेहरांनी त्यांच्या वतीनं त्यांच्याशी गेले अनेक वर्ष होता. आणि खेड्यापाड्याच्या लोकांना त्यांचे मजबूत प्रश्न सोडवण्याच्यासाठी आणि स्वतःच्या पायात उभा करण्याच्यासाठी युसूफ मेहरांनी संस्थेने आणि त्यांच्या सगळे सहकारी मोहिते असतील, बाकीचे सहकारी असतील, त्यांनी कष्ट केले आणि ही संस्था एका उत्तम पातळीवर आणून पोहोचली. ज्या ज्या वेळेला देशामध्ये संकट आलं, अडचणी आल्या, त्यावेळेला युसूफ महाराजांनी त्यांचं तिथे धावून गेलं आणि आपली जबाबदारी ही त्यांनी लोकांना दाखवली. आणि म्हणून अशा संस्थेची निवड या ठिकाणी झाली, याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. मी हा सन्मान युसूफ महाराजांनी सेंटरने स्वीकारला, त्याबद्दल चव्हाण सेंटरच्या वतीनं त्यांचे सगळे पदाधिकारी
आणि कष्ट करणारे सहकारी त्या सगळ्यांच्या ऋण व्यक्त करतो आणि अधिक न बोलता मी माझे 2 शब्द इथं संपवतो. जय हिंद, जय भारत.